आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीला यश. मैशाळ कालव्याद्वारे 2 दिवसात पाणी सोडणार. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकारी संचालक धुमाळ साहेब यांना 2 दिवसात पाणी सुरू करण्याचे आदेश दिले. सांगली व सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन मैशाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत कालव्याद्वारे तातडीने पाणी सुरू करण्याची मागणी केली होती. सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, कवटेमंकाळ, जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. या भागातील शेतकरी व नागरिक मोठ्या संकटाला सामोरे जात असून तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीची दखल घेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येत्या 2 दिवसात मैशाळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्याद्वारे पाणी सुरू करण्याचे आदेश कार्यकारी संचालक धुमाळ साहेब यांना दिले आहेत. यासोबतच कालवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सुमारे 10 कोटी रुपयांची थकबाकी जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वनिधीतून अदा करण्यात येईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे कालव्याद्वारे पाणी पुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला असून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, कवटेमंकाळ, जत, सांगोला व मंगळवेढा तसेच परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून पिण्याच्या पाण्याची समस्याही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा विषय शासन स्तरावर प्रभावीपणे मांडला. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मिरज पूर्व भाग, जत, कवटेमंकाळ, सांगोला, मंगळवेढा येथील नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शासनाने घेतलेल्या या तातडीच्या निर्णयामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. तसेच भविष्यातही दुष्काळग्रस्त भागांच्या पाणी प्रश्नावर अशाच तत्परतेने कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे. परवा हे पंप चालू करण्याचे आदेश दिलेत, त्याबद्दल सांगली, मिरज, कवटेमंकाळ, जत, खानापूर, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. राज्याचे मुख्यमंत्री महोदय हे नेहमी दुष्काळी तालुक्यातल्या लोकांच्यासाठी अत्यंत संवेदनशील भूमिका घेतात आणि आज मी आणि सुरेशभाऊ खाडे साहेब, माजी मंत्री, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि या खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना भेटलो. यांना विनंती केली, इकडच्या पट्ट्यामध्ये पाऊस आहे परंतु आमच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये पाऊस पडलेला नाही. पिकं हातातोंडाला आलेली आहेत, कारण अगोदर 15-20 दिवसापूर्वी या योजना सुरू होत्या. कोयना धरण आणि वारणा धरणातलं पाणी संपल्यामुळं या योजना पाण्याअभावी बंद झालेल्या आहेत. आता त्या धरणामध्ये काही अंशी पाणी आलेलं आहे, नदीपात्रातही पाणी आलेलं आहे आणि म्हणून विनंती केली की तात्काळ टेंबू मैशाळ ताकारी योजना आपण सुरू करावी. 10 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. असं असताना देखील माननीय मुख्यमंत्री महोदय आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी महामंडळाच्या स्वनिधीतून 10 कोटी रुपयेचं बिल भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तात्काळ या योजना चालू करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत. मी या सर्व दुष्काळी तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज आपण 2 दिवस बघतो आहोत, मुंबई, कोकण आणि ह्या भागामध्ये खूप मोठा पाऊस झाला. काही भागात पाऊस झाला, पण विशेष सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्हा जर म्हणलं तर त्यामध्ये मिरज असेल, जत असेल, कवटेमंकाळ असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल, तासगाव पूर्व असेल, ह्या भागामध्ये अजून पाऊस झालेला नाहीये. परंतु आटपाडी, खानापूर असेल आणि ह्या माध्यमातून काम करत असताना आता जर बघितलं आपण तर आता पाऊस नाहीये, पण नद्या भरभरून चाललेल्या धोक्याच्या पातळीवर ओलांडण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटलांना, गोपीचंद पडळकर आमदार आणि आम्ही त्यांना विनंती केली की हे पाणी आता पाऊस खाली नाहीये,
तर हे पाणी जर आपण टेंबू ताकारी म्हैसाळ जर चालू केलं तर खालील दुष्काळग्रस्त भागांना एक सहकार्य मिळेल आणि त्यांना आधार मिळेल. ह्या दृष्टिकोनातून आपण ते चालू करावं. राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे मी धन्यवाद देतो, त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी ताबडतोब स्वनिधीतून 10 कोटी MSCBचे भरून ताबडतोब उद्या आणि तर परवा हे पंप चालू करण्याचे आदेश दिलेत. त्याबद्दल सांगली, मिरज, कवठेमंका, जत, खानापूर, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.